पाहता प्रोजेक्शन रूल. तिसरा रूल त्याच्यातला आपला प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल आहे इन ट्रायंगल एबीसी स्मॉल ए इज इक्वल टू स्मॉल बी कॉस सी प्लस सी कॉस बी. हे लक्षात ठेवायला खूपच सोपे आहेत. पहा इथं जर स्मॉल बी असेल तर इथं कॅपिटल सी घ्यायचं, बी नंतर येणारा सी. मला बी नंतर कोण येतो सी, आणि म्हणून मग सी इथं जर अल्टरनेट करायचं, फक्त बीचा सी घेतला तर सीचा इथं बी फक्त अल्टरनेट केलं बस. इथं मग बी येणार, पुढचा सी येणार. इथं बीचा सी झाला, सीचा ए, इथं सीचा नंतरचा पुढचा सायकलिंग मध्ये येणारा ए, नंतर मग हा बी, या पद्धतीने. हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. म्हणजे इथं जर ए इज इक्वल टू असेल तर ए नंतर कोण असतो बी, बी नंतर कोण असतो सी. मग इथं स्मॉल बी आहे तर इथं बी नंतर येणारा कॅपिटल सी घ्या, आणि ह्यालाच फक्त इंटरचेंज इथं केलेले सी आणि इथं बी. दोन फिगर इथं दाखवलेले आहेत काढून मी. एक त्याच्यामधला बी आणि सी ॲक्यूट अँगल असतील तर, म्हणजे ॲक्यूटेचा अर्थ 90 पेक्षा कमी. हा ट्रायंगल एबीसी, ए बी आणि सी. ह्या स्मॉल ए समोरची, स्मॉल बी सी समोर, बी समोर, आणि स्मॉल सी सी समोरची. एडी हा याच्यावर परपेंडिक्युलर टाकला. टू प्रूव्ह दॅट ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. एडी परपेंडिक्युलर टाकला मी बीसी वर. एडीबी एडीसी हे दोन ट्रायंगल तयार झाले. बी साठी कॉस बी, कोसाइन रेशो काय असतो ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट साइड आहे बीडी, हायपोटेन्यूस आहे एसी, म्हणजे बीडी अपॉन सी आला. इकडचा ट्रायंगल घेतला कॉस सी इज इक्वल टू, ही कॉस बी कॉस सीच काय घेतली, इथं कॉस सी इथं कॉस बी. म्हणून कॉस सी इज इक्वल टू काय येणार ऍडजस्टंट साइड डीसी डिवायडेड बाय हायपोटेन्यूस बी. चुकूनही हा डीसी म्हणजे ए समजू नका, टोटल बीसी म्हणजे ए आहे. ह्या दोन काढून घेतल्या. आता प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बीसी, म्हणजे एबीचं जे प्रोजेक्शन आहे हा ए बी आहे, हे बीसी वरचं जे प्रोजेक्शन आहे ते काय आहे बीडी आहे. एवढं आहे काय. म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बीसी इज काय असतं हे बीडी इज इक्वल टू, बीडीची ही जी लेंथ आहे ती ह्याच्यावरून काढली. कॉस बी इज इक्वल टू बीडी अपॉन सी, म्हणजे डिनॉमिनेटरचा सी जर मी इकडे घेतला तर बीडी इज इक्वल टू काय झालं सी कॉस बी आलं. म्हणजे बीडी इज इक्वल टू काय आलं सी कॉस बी. तसंच प्रोजेक्शन ऑफ एसी, एसीचं प्रोजेक्शन ऑन बीसी, एसीचं प्रोजेक्शन बीसी वर काय येणार आहे डीसी येणार. हा एवढा भाग आहे की नाही, तिथून परपेंडिक्युलर लागला तिथून इकडचा भाग. मग डीसी याच्यावरून काढायचा. कॉस सी इज इक्वल टू डीसी अपॉन बी, मग हा बी डिनॉमिनेटरचा काय आला इकडं आला, म्हणजे डीसी इज इक्वल टू झालं सी कॉस बी. आता ही झाली केस फर्स्ट. हेच फक्त इथं रिपीट करायचे. केस फर्स्ट मध्ये समजून देताना तसंच समजून दिलेलं आहे. बी अँड सी आर ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी. हे बी आणि सी 90 डिग्रीपेक्षा कसे तिथं कमी. असं जर असेल तर परत ह्या दोन लाईन मी इथं रिपीट जशाच तशा लिहून काढलेल्या आहेत. प्रोसिजर म्हणून त्या लिहिणे आहेत. Therefore, projection of AB on BC is BD. BD म्हणजेच काय आपल्याजवळ C cos B आहे. Projection of AC on BC is DC आहे, ते आहे B cos C. आता याच्यामध्ये तुम्हाला A इज इक्वल टू जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, तर A स्मॉल a जो आहे आपल्याला जो प्रूव्ह करायचा आहे तो म्हणजेच काय आहे BC. A म्हणजे ही BC ची लेंथ आहे. परंतु BC म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला BD प्लस DC. हे इथं मी तुम्हाला देऊन लिहिलेले पहा बी डॅश डी डॅश सी, म्हणजे डी हा बी आणि सीच्या मध्ये आहे. म्हणजेच ही ऍडिशन झाली बीडी प्लस डीसी. बीडीची व्हॅल्यू आहे सी कॉस बी आणि डीसीची व्हॅल्यू आहे बी कॉस सी, आणि हा ए इज इक्वल टू संपला प्रूफ. देअरफॉर ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. लक्षात. सेकंड केस हे आता हे तसंच राहणार आहे, फक्त प्लस मायनस याच्यानुसार फरक. बी इज ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूसचा अर्थ 90 डिग्रीपेक्षा मोठा. इथं ऑप्ट्यूस अँगल आहे. पहा हा बी आहे पूर्ण ऑप्ट्यूसचा 90 डिग्रीपेक्षा कसा घेतलाय मोठा. फक्त एबीसी ट्रायंगल बी मोठा घेतलाय. सी ॲक्यूट असला तर चालतो, फक्त बी हा काय घेतला त्यांनी आता ऑप्ट्यूस घेतला. मग हा जर बी असेल तर ही एका रेषेत झाली आहे की नाही, रेषीय जोडतील अँगल असं तुम्ही मराठीत म्हणतात.
मग हा इथून इथपर्यंत 180 असतो म्हणजेच पाय असतो. मग ह्यातला हा बी जर मायनस झाला तर हे झालं काय पाय मायनस बी, म्हणजे हा जो एवढा अँगल आहे तो काय आला पाय मायनस बी. हे बीसीला मी इकडं असं वाढवले आणि मग ए वरून परपेंडिक्युलर टाकलाय, तो इथं डी आलेला आहे. आता इथं सरळच होता, इकडचा परपेंडिक्युलर टाकताना असं इकडे घ्यावं लागलेला आहे आपल्याला. मग आता हा एडीबी आणि एडीसी हे दोन ट्रायंगल तयार झालेले आहे की नाही. मग प्रोजेक्शन ज्यावेळेस आपण घेऊ, आता ते काय झालं, मग प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी इज, प्रोजेक्शन तर बीडीच राहणार आहे की नाही. प्रोजेक्शन मध्ये बदल आहे का, हा ए बी जो आहे त्याचं प्रोजेक्शन ह्या बी सी वरचं काय मिळालं, बी पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे तेवढं, म्हणजे ते काय आहे बीडी किंवा डी. मग हा बीडी किंवा डीबी काय येणार आहे, हा बीडी किंवा डीबी काय आला होता आपल्याला सी कॉस बी होता, कारण की बी इथं सरळ सरळ तोच अँगल होता. परंतु मग आता इथं सी कॉस बीचे काय माझ्या ऐवजी काय येणार आहे पाय मायनस बी, म्हणजे सी कॉस पाय मायनस बी. कारण की बी अँगल न घेता ह्या फिगरमध्ये आपल्याला अँगल काय तयार झालेला आहे पाय मायनस बी. आता कॉस पाय मायनस बी, पाय म्हणजे 180 डिग्री, पाय मायनस बी म्हणजे सेकंड क्वाड्रंट आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो, एएसटीसी रूल नुसार फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, याचा अर्थ सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह, म्हणजेच हे झालं मायनस सी कॉस बी. म्हणजे कॉस ऑफ पाय मायनस बी इज इक्वल टू मायनस कॉस बी असतं, म्हणून हे झालं सी कॉस पाय मायनस बी इज इक्वल टू मायनस सी कॉस बी. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी, हे डीसी जाणार आहे, हे इकडं तर हा पूर्ण डीसी आहे. आता मात्र सी त्या ह्याच्याप्रमाणे ॲक्युटच आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात काहीच बदल नाही, बी कॉस सी तसंच राहिला. जे इथं आपण बी कॉस सी घेतलं होतं डीसी इज इक्वल टू बी कॉस सी, तेच इथं डीसी इज इक्वल टू काय आलं बी कॉस सी. आता जे आपल्याला ए इज इक्वल टू पाहिजे आहे तुम्हाला, आता ह्याच्यातलं जे ए इज इक्वल टू पाहिजे आहे बीसी, बीसी म्हणजेच काय आता डी बी सी असं आहे. आता डी कुठे आहे, आता बी आणि सी च्या इकडून आहे की नाही आपल्या फिगरमध्ये. मग बीसीची जर लेंथ काढायची असेल तर पूर्ण डीसी मधून डीबी काय करावं लागेल किंवा बीडी आपल्याला मायनस करावं लागेल, म्हणजे डीसी मायनस बीडी. मग डीसीची व्हॅल्यू काय आपल्याजवळ बी कॉस सी आहे, हा मायनसला मायनस. बीडीची व्हॅल्यू काय आहे मायनस सी कॉस बी आहे, ही मायनस सी कॉस बी. हे मायनस मायनस काय झाले प्लस, मग बी कॉस सी प्लस सी कॉस बी. परत ए इज इक्वल टू जे आपल्याला प्रूव्ह करायचं ते मिळून गेलं बी कॉस सी प्लस सी कॉस बी. आता थर्डची मात्र काही फिगर काढली नाहीये, बी इज राईट अँगल. आता एक लक्षात घ्यायचं, जर बी राईट अँगल असला असता, हा बी इथं ॲक्युट आहे, तोच जर राईट अँगल असला असता तर बी आणि डी एकाच ठिकाणी आले असते आहे की नाही. म्हणजे हा ट्रायंगल तुमचा कसा झाला असता या पद्धतीने, हा ए बी सी, ए वरून हा राईट अँगल आहे, म्हणजे ए वरून जर परपेंडिक्युलर टाकला तुम्ही, आता आपल्या ज्या फिगरमध्ये डी आहे, मग बी आणि डी हे दोन्ही काय झाले इथं सेम झाले आहे की, म्हणजे बी आणि डी सेम होतील कधी बी जर राईट अँगल असेल तर, तेच इथं मी लिहून काढले. देअरफॉर डी कोइन्साइड्स विथ बी, म्हणजे डी आणि बी हे काय झाले सेम झाले, म्हणजे बीडी हे डिस्टन्स काय होऊन जाईल मग 0 होईल. जर दोन्ही पॉईंट एकच असतील तर बीडी डिस्टन्स काय झालं 0 झालं. मग आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याची आरएचएस घेतली, हेच प्रूव्ह करायचं आपल्याला दोन्ही तीन याच्या ठिकाणी. मग ही आरएचएस मी खाली घेतली, आरएचएस काय आहे बी कॉस सी प्लस सी कॉस बी. परंतु बी कॉस सी म्हणजेच कोण आहे आपला बीसी आहे, सी कॉस बी काय झाला 0, कारण की तो बीडी आहे की नाही. आता इथं मी बीसी का लिहिलं, ऍक्च्युअली कोण आहे इथं डीसी आहे. बी कॉस सी ही व्हॅल्यू कशाची आलेली आपली दोन्ही वेळेस डीसीची आली, परंतु डी आणि बी सिन्स डी कोइन्साइड्स विथ बी, म्हणून मी डीसी च्या ऐवजी काय घेतलं आता बीसी. म्हणून मी इथं डीसी न लिहिता काय केलं बीसी लिहिलं, आणि इथं जे बीडी होतं बीडी डिस्टन्स 0 आहे, म्हणून सी कॉस बी इज इक्वल टू बीडी आहे, परंतु बीडी डिस्टन्स 0 आहे म्हणून मी इथं काय घेतलं 0. मग या डीसीच्या ठिकाणी बीसी घेतलं कारण की डी आणि बी कोइन्साइड्स आहेत एकमेकाला. मग बीसी प्लस 0 म्हणजेच बीसी आलं, आणि बीसी म्हणजेच काय आपल्याजवळ स्मॉल ए आहे, म्हणजेच देअरफॉर ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. हे झालं तिन्ही कंडिशन मध्ये. तीन कंडिशन कोणत्या कोणत्या होत्या, एक बी
ॲक्यूट 90 डिग्रीपेक्षा कमी, बी ऑप्ट्यूस 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि बी राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. तीन कंडिशनमध्ये आपण त्याला काय केलं, प्रूव्ह केलं. सिमिलरली एक जर प्रूव्ह केलं तर बाकीचे सगळे जशा त्या पद्धतीने लिहून टाकता येतात. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट इफ सी इज ऑप्ट्यूस अँगल अँड सी इज राईट अँगल. मग सी ऑप्ट्यूस आणि राईट जर घेतला तर काय प्रूव्ह करता येईल, ह्याच पद्धतीने करता येईल. जसं बी तुम्ही ऑप्ट्यूस आणि राईट घेतला तसं सी ऑप्टिस आणि राईट घेतला तरी पुन्हा हे जसं त्याच पद्धतीने प्रूव्ह करता येईल. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट बाकीचे दोन जर जशाच तसे लिहून टाकायचे. एच्या ठिकाणी इथं बी आला, इथं बीच्या ठिकाणी सी, इथं अँगल सीच्या ठिकाणी अँगल ए, पुन्हा सीच्या ठिकाणी पुढचा ए, बीच्या ठिकाणी अँगल बीच्या ठिकाणी अँगल सी. या पद्धतीने हे दोन्ही. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी अँड सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस सी. हा झाला प्रोजेक्शन रूल. ओके, थँक्यू.